नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस पर्यटनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी 1980 या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे आणि यावर्षी हा दिवस टुरिझम अँड पीस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. सोबत हे देखील लक्षात ठेवा की भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिन जो आहे तो दरवर्षी 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. मूळ प्रश्न जागतिक पर्यटन दिन तो असतो पर्याय क्रमांक 3 27 सप्टेंबर या दिवशी. पुढचा प्रश्न, आशियाई विकास बँकेने भारताचा 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7%. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB एशियन डेव्हलपमेंट बँक याची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 या दिवशी. मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी. सध्या मात्सुगो अस्कावा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि याच जागतिक बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 7%. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक नाविन्यता निर्देशांक 2024 भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39व्या. जागतिक नाविन्यता निर्देशांक किंवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा निर्देशांक जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच WIPO वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात येतो आणि यावर्षी किंवा 2024 या वर्षामध्ये या निर्देशांकाचे आतापर्यंतचे 17वे संस्करण प्रसिद्ध झालं आहे आणि यामध्ये जगात 133 देशांमध्ये भारत यावर्षी 39व्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारत आहे 39व्या क्रमांकावर. मग पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, दुसऱ्या क्रमांकावर स्वीडन, तिसऱ्या क्रमांकावर USA, चौथ्या क्रमांकावर UK आणि 5व्या क्रमांकावर सिंगापूर राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड, भारत आहे 39व्या क्रमांकावर आणि लास्ट किंवा शेवटच्या क्रमांकावर आफ्रिकन देश अंगोला हा राहिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 सप्टेंबर. 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस स्वच्छ हवा, पाणी, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षित आणि निरोगी पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने दरवर्षी 26 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 सप्टेंबर. रेबीज या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने व तो टाळण्यासाठी विविध माध्यमांवर चर्चा करणे या उद्देशाने दरवर्षी हा 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. रेबीज हा एक प्राण्यांच्या विशेषतः कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 29 सप्टेंबर. हृदय रोगासंबंधित जागरूकता निर्माण करणं व हृदयासंबंधित आजारांविषयी आजारांविरोधी जे उपाय आहेत त्याविषयी जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी हा 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस 2000 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला असून यावर्षी हा दिवस युवर हार्ट फॉर ॲक्शन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 6वे क्वाड शिखर संमेलन 2024 नुकतेच कोठे संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. क्वाड म्हणजेच QUAD किंवा लॉंग फॉर्म होतो क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग.
हा आंतर सरकारी सुरक्षा मंच आहे आणि हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचा एक समूह आहे. याची स्थापना झाली होती 2007 या वर्षामध्ये. आणि 6वं क्वाड शिखर संमेलन 2024 नुकतंच 21 सप्टेंबर या दिवशी अमेरिकेमध्ये डेलवेअर या ठिकाणी संपन्न झालं आहे. या संमेलनामध्ये भारताकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर अमेरिकेकडून अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस आणि जपानकडून जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे सहभागी झाले होते. यासोबत हे देखील लक्षात की पुढचं म्हणजे 7वं क्वाड शिखर संमेलन जे आहे ते आता आपल्या भारतामध्ये आयोजित केलं जाणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अमेरिका. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक समुद्री दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? कोणता दिवस नुकताच जागतिक समुद्री दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 सप्टेंबर. वर्ल्ड मॅरिटाईम डे किंवा जागतिक समुद्री दिन जो आहे तो दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो आणि यावर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार हा 26 सप्टेंबर या दिवशी आल्यामुळे यावर्षी 26 सप्टेंबर हा दिवस जागतिक समुद्री दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. हा दिवस पहिल्यांदा 1978 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला असून हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे समुद्री सुरक्षा आणि समुद्री उद्योगांवर प्रकाश टाकणे. सोबतच यावर्षी हा दिवस नेव्हिगेटिंग द फ्युचर सेफ्टी फर्स्ट या थीमखाली साजरा करण्यात आला आहे, हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, बी वन लाल वना यांची नुकतीच कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कंबोडिया. बी लाल वना हे 1988 बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि सध्या ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असून यांची नुकतीच आता कंबोडिया या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कंबोडिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे कंबोडिया हा देश. कंबोडियाची राजधानी आहे नाम पेन. सध्या पंतप्रधान आहेत हुन मॅनेट आणि करन्सी आहे रियल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील एका शिखराला नुकतेच दलाई लामा यांचे नाव देण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय पर्वतारोहण आणि साहसी क्रीडा संस्था या संस्थेच्या 15 सदस्य संघाने नुकतंच एक ट्रेक केला आहे. जवळपास हा 15 दिवसांचा ट्रेक होता. या साहसी ट्रेकनंतर अरुणाचल प्रदेश या राज्यातील किंवा अरुणाचल प्रदेशमधील गोरीचेन पर्वतरांगेतील एका अज्ञात शिखरावर या 15 सदस्य संघानं यशस्वी चढाई केली आहे आणि यानंतर या शिखराला 6वे दलाई लामा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. या शिखराची उंची आहे जवळपास 20,942 फूट. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे अरुणाचल प्रदेश. राजधानी आहे इटानगर. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. आणि दलाई लामा म्हणजे हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत. दलाई लामा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानाचा महासागर. जगभरातील बौद्ध दलाई लामा यांना आपलं धर्मगुरू मानतात आणि चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांनी भारतामध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला या ठिकाणी आश्रय घेतला आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती मनमोहन यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली उच्च न्यायालय. न्यायमूर्ती मनमोहन यांची नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे किंवा त्यांनी शपथ देखील घेतलेली आहे. त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी शपथ दिली असून यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, OECDने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.7%. OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, मराठीमध्ये आर्थिक सहकार्य व विकास संस्था. ही 38 देशांची एक आंतरशासकीय संस्था असून हिची स्थापना 16 एप्रिल 1948 या दिवशी आर्थिक प्रगती आणि जागतिक व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. हिचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. आणि याच OECDने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा होता प्रश्न की खालीलपैकी कोणत्या विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज असे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे विमानतळ. पुणे विमानतळाचं नाव बदलून आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज असं करण्यात आलेलं आहे. आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन्स आहेत 17 जुलै, 18 जुलै, 19 जुलै आणि 20 जुलै. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.